तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शिंगणापूर फिडरवरील 6 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत असलेल्या लोड शेडिंग संदर्भात जे उपोषण केलेलं आहे ते बेमुदत उपोषण सुरू आहे आणि नक्की कोणत्या मुद्द्यावर तुमचं उपोषण सुरू आहे काय सांगाल? खरं तर 2 जूनला मी आपल्या महावितरण विभागाला पत्रव्यवहार केला होता, पण गेले 15 दिवस झालं मला साधा एक पत्रसुद्धा त्यांनी दिलेलं नव्हतं किंवा कुठला समस्यावर त्यांनी मुद्दासुद्धा मांडलेला नव्हता. त्यानंतरनं मी 15 तारखेला आता एकदम उपोषणाचं पत्र दिलं आणि 17 तारखेला आज मी उपोषणाला बसतो आहे. माझे मुद्दे 2 ते 3 आहेत आणि लोकल लेवलचे जे मुद्दे आहेत ते ह्या ऑफिसला किंवा ओढच्या ऑफिसला जरी म्हणजे सेक्शन होण्याजोगे विषय आहेत. पहिला विषय आहे की शिंगणापूर पेट्रोलवाले ते 6 ते 10 लोड शेडिंग जे आहे ते बंद करण्याबाबत. आता ते 6 ते 10 लोड शेडिंग आहे त्या संदर्भात आज मुख्यमंत्री साहेब, ऊर्जामंत्री साहेब एवढे बोंबालत आहेत, पण इथं खालच्या लेवलला काही त्याचा उपयोग होत नाही आहे. पण लोड शेडिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं जातं की संध्याकाळच्या नको त्या वेळेत केलं जातं आहे. आम्ही लोड शेडिंगबद्दल काय बोलत नाही, तुम्ही लोड शेडिंग करा, करण्याबद्दल काय नाही, पण वेळ बघून तरी करा. आज शाळा सुरू झाल्या आहेत, तुम्ही एकीकडं लाडकी बहीण बोलता, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देता तुम्ही, मग लाडक्या बहिणींना अंधारात का स्वयंपाक करायला होत आहे? आज लहान लहान मुलं आहेत, बाकी किरकोळ काही न सांगणाऱ्या गोष्टी आहेत. अंधारात आम्ही काय नाही करायचं. आज गुरं 10 ते 15 लोकांचे गाय आहेत, कुणाच्या 5 आहेत, कुणाच्या 10 आहेत. लोकांनी धारा काढायच्या कशा? हा मुद्दा ह्या प्रशासनाला कळतच नाही. मग कुठवर किती दिवस आम्ही बोलणार, किती दिवस आम्ही पत्रव्यवहार करणार? यावर ठाम निर्णय घेण्यासाठी आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मी इथं बसलो आहे. दुसरा विषय असा आहे की गावठाणमध्ये आमच्या वाड्या वस्त्या ज्या आहेत त्यामध्ये मुळीक वस्ती असेल, एन ए प्लॉटिंग शिवनगर असेल, खरात वस्ती, शिवाजीनगर, बावनवाडी आहे, त्याच्यामध्ये बटकीमळा आहे, सावंत वस्ती आहे, माने वस्ती आहे, खांडे वस्ती आहे आणि डबरमळा काहीसा भाग आहे. ही गावठाणमध्ये समाविष्ट करण्यासाठी आज आम्ही उपोषणाला इथे बसलो आहे. तर उपोषणाला बसलो आहे आत्तापर्यंत. आता मला वाटते 2:30 ते 3 वाजले. आत्तापर्यंत अधिकारी कोणी इथे आलेले नाही. आम्ही वाट बघतोय. आमचा हे उपोषण बेमुदत माझं कायम चालू राहील जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत. बरं, मग आता काय वरिष्ठांकडनं काय आदेश काय अजून सुद्धा काहीसुद्धा अगदी मानेसाहेब मग अशी भेटायला आले, पण काही उपयोग नाही त्याचा. कारण मला लेखी दिल्याशिवाय आणि ठाम निर्णय दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही. हा माझा ठाम निर्णय आहे.